नमस्कार मंडळी. जय श्री कृष्ण. राधे राधे. मंडळी, 17 मे 2026 पासून सुरू झालेला अधिक मास हा 15 जून 2026 या काळात अधिक ज्येष्ठ मास असेल. यानंतर 16 जून पासून ज्येष्ठ मास नियमित महिना सुरू होईल. अधिक मासाला धोंड्याचा महिना, मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर मंडळी, अधिक मासात काय करावे आणि काय करू नये याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. भारतीय हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येत असतो, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा मलमास असेही म्हटले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची, श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या महिन्यात विष्णू आणि श्रीकृष्णाच्या पूजेला महत्त्व असल्यामुळे या महिन्यात भागवत गीताचे पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून आपण सर्व 18 अध्याय पाठ करणे शक्य नसेल तर पहिल्या आणि 18वा अध्याय पूर्ण करावा. या पवित्र काळात काय करावे? अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि पुण्य कमविण्याचा काळ आहे. त्यामुळे या महिन्यात काही गोष्टी आवश्यक कराव्यात. भगवान विष्णूची आणि श्रीकृष्णाची पूजा व उपासना करावी. हा महिना भगवान पुरुषोत्तमाचा, विष्णूचा मानला जातो. त्यामुळे दररोज विष्णू सहस्त्रनाम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किंवा रामरक्षा स्तोत्रांचे पठण करावे. हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात दान, धर्म, धोंडा देणे असे विविध दान करणे खूप महत्त्वाचे असते. विशेषतः या महिन्यात जावयाला धोंडा म्हणून तांब्याचे किंवा चांदीचे, सोन्याचे वाण दिले जाते, ज्यात 33 धोंडे किंवा 33 अनारसे, मालपुवा किंवा लाडू असतात. हे असे अधिक मासात वाण देण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि याशिवाय अन्न, वस्त्र, दीप आणि छत्री याचे दान गरिबांना करावे. दीपदान घरात किंवा देवाऱ्यात किंवा मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी तुपाचा किंवा शक्य नसल्यास तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात व्रत आणि उपवास जमेल त्यांनी महिनाभर करावे. दिवसातून एकदा जेवण करणे. या महिन्यात तीर्थयात्रा व पवित्र स्नान शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे किंवा धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घ्यावे. आणि सत्संग आणि ग्रंथ वाचन, श्री भागवत गीता, पुराण भागवत गीता किंवा हरिवंश पुराणाचे वाचन किंवा श्रवण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक मासात काय करू नये? अधिक मासाला मलमास, मलिन महिना असेही म्हटले जाते, कारण यात सूर्य संक्रांत होत नाही. त्यामुळे या काळात सर्व प्रकारचे काम्य कर्म, भौतिक सुखासाठी केली जाणारी शुभ कार्य वर्ज्य केली जातात. या महिन्यात मांगलिक कार्य केली जात नाही, जसे की लग्न, विवाह, मुंज, उपनयन, बारसे, नामकरण आणि डोहाळे जेवण, गृहप्रवेश यासारखे मोठे संस्कार किंवा मांगलिक कार्य केली जात नाही. नवीन घरात प्रवेश करणे शक्यतो टाळावे. अधिक मास या महिन्यात नवीन खरेदी, नवीन जमीन, घर, गाडी किंवा सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे टाळावे. मात्र हे सर्व दान करण्यासाठी खरेदी केलेली चालेल. अधिक मास या महिन्यात नवीन व्यवसाय सुरुवात किंवा नवीन व्यापार, दुकान किंवा कोणत्याही मोठ्या व्यावसायिक प्रकल्पाची सुरुवात शक्यतो या महिन्यात टाळावे किंवा करू नये. या महिन्यात
तामसिक भोजन या पवित्र महिन्यात मांसाहार, दारू, कांदा, लसण असे तामसिक पदार्थ खाणे टाळावे. पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा आणि वादविवाद आणि खोटे बोलणे टाळावे. कोणाची विनाकारण वाद घालू नये, कोणाचा अपमान करू नये. हा काळ मनाला शांत आणि पवित्र ठेवण्याचा आहे. अधिक मासात नवीन भौतिक गोष्टीची सुरुवात करण्याऐवजी आहे त्या आयुष्यात देवाचे नामस्मरण करून स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करण्यावर भर दिला पाहिजे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी माहिती योग्य वाटली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. फ्रेंड्स, माझी माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका, कारण तुमचे एक लाईक माझ्या चॅनलला पुढे जाण्यास मदत होईल. थँक यू. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.